प्रश्न आहे बघा, दशादशे 10% दराने 1 वर्षाचे 2000 रुपयाचे 6माही चक्रवाढ व्याज किती, हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर बघा याला सॉल्व कसं करायचं. तर बघा इथं पहिल्या वर्षाचं 2000 रुपये दिलेलं आहे. आपल्याला 6 महिने 6 महिन्याच 6 महिन्यात चक्रवाढ व्याज काढायचं आहे. मग बघा इथं जर आपण 6 महिन्यात चक्रवाढ घेतलं, आता 6 महिने दर बी इथं बघा 6 महिने म्हणजे काय, अर्ध वर्ष झालं. हे 1 वर्ष आणि हे अर्ध वर्ष, बरोबर आहे. मग काय करायचं, अशा प्रश्नाला दर दिलेले 10%, 10चं निम्म्य करायचं, 6 महिने दिले म्हणून निम्म्य करायचं, किती 5% होतात. मग काय करायचं की या 2000वर 5% काढायचे. 2000वर 5% काढलं तर किती होते, 100 होते. हा पहिल्या वर्षाचं व्याज झाले, ठीक आहे. आणि नंतर दुसऱ्या वर्षाचं पण काय असणार आहे, 100च असणार आहे, ठीक आहे. 2 वर्ष का घेतोय, कारण हा 1 वर्ष आणि हा 1.5 वर्ष, अशा वेळेस 2 वर्ष घ्यायचे. पण चक्रवाढ व्याज काय म्हणतो की व्याजावर व्याज असते, म्हणजे पहिल्या वर्षाचं व्याज काढायला लागेल. पहिल्या वर्षाचं व्याज किती टक्के काढायला लागेल, 5%. मग 100वर 5% किती होतात, 5 होतात, ठीक आहे. आता काय करायची, या सर्वांची बेरीज करायची. हे 100 आणि हे 100 200 आणि हे 5 ॲड करा, 205 म्हणजे किती होणार, 205 रुपये होणार. जो ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल.